हे बघ एवढ्या जवळ जाऊन बघणं हे पॉसिबलच नाही बाकी कुठे. जय आणि विजय हे विष्णूंचे द्वारपाल होते, त्याच पद्धतीने हे शैव द्वारपाल आहेत. शैव म्हणजे शंकरांचे द्वारपाल. आता हे शंकरांचे द्वारपाल आहेत कशावरून ओळखायचं कसं की हे शंकरांचेच आहेत, तर ते ना त्यांच्या माथ्यावरती नेहमी तिकडे कवटाधारी असतात, दिसतात का कवट्यात बघ वरती. तर ते मानवी कवटाधारी असतात, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ना त्यांनी त्यांच्या डोक्यावरती त्यांनी किरीट किंवा मुकुट परिधान केलं असं आपल्याला वाटत असेल, पण ते किरीट किंवा मुकुट बिलकुल नाही आहेत, त्या त्यांच्या जटा आहेत आणि त्या जटा त्यांनी आपल्या अलंकाराने अलंकृत केलेले आहेत. हे झाले दोन झाले. तिसरी गोष्ट ना ते त्यांच्या उजव्या बाहुबंदामध्ये ते रुद्राक्ष परिधान करत होते, दिसतं आपल्याला. आजही देखील आपण 2 त्या 3 बोटांनी त्याला स्पर्श करून पाहिला तर त्याला रुद्राक्षाचं फिलिंग येतं आपल्या बोटांना. हे बघ त्याला टेक्स्चर टेक्स्चर हे बघ. आता शैव द्वारपाल म्हटलं की नाग आलाच पाहिजे, बरोबर. आता तोच त्याच पद्धतीने त्यांच्या डाव्या बाहुबंदामध्ये इकडे सर्पधारी होते. त्या सापाचा पुढे जाऊन ना तिकडे जाऊन तो त्या फणा वगैरे फुललेला असणार, पण तो फणा वगैरे नष्ट झालेला आहे, पण त्याच सापाचा जर शेपूट दाखवलं ना तर आपल्याला हुबेहूब दिसतो, जे की इकडे आपल्याला खाली क्लिअरली दिसतो. अंगावरती जर पाहिला त्यांचे जे डॉट्स आहेत अप्रतिम असे बनवलेले आहेत. आणि त्याच सापाला ना त्याच्या पोटाकडचा एक भाग असतो व्हाईट कलरचा, पांढऱ्या कलरचा, ज्याला की असे लेअर असतात. त्या सापाला ग्रिप पकडण्यासाठी जे टायरीला बटन असतात त्या पद्धतीने तो ग्रिप सुद्धा असा उलटा बोट करून फिरवला ना आपल्या लक्षात येतं की हे बघ हे टेक्स्चर वेगळं आहे आणि हे टेक्स्चर वेगळं आहे. तर त्यानंतर हा वन पीस आहे, सिंगल स्टोन आहे, एका दगडात बनवलेली कलाकृती आहे. आणि इथे जर खाली पाहिलात एक इकडे खड्डा दिसेल आपल्याला, दिसतो सर. हा जो खड्डा आहे, हा खड्डा म्हणजे तो इंटरलॉक सिस्टीमचा फिमेल पार्ट आहे. आणि ह्याच मूर्तीच्या पायाखाली एक असा मेल पार्ट असतो, जो की तो त्यामध्ये प्रॉपर असा फिक्स होऊन त्या इंटरलॉक सिस्टीमच्या पार्ट वरती तो मूर्ती उभी आहे. हो, मग ह्याच्यात अडकवली लिटरली लेगो सारखी. हा लेगो सारखी पझल म्हणतो ना, पझल ते लेगो करतात ना ते, त्या टाइपने बनवण्यात आलेले आहे. आता त्याच पद्धतीने जर मी जर थांबलो तर माझा मी जर पाय असा केला तर माझा गुडघा कुठे जाणार, बरोबर हा पोहोचला. बरोबर. इकडे जर पाहिलात की गुडघा इकडे दाखवलेला आहे. म्हणजे असं नाही की कलाकाराला दिसलं दगड की घेतला छन्नी आणि घेतली हातोडी, असं नाही, तर त्याच्यावरती प्रॉपर त्याच्यावरती अभ्यास करून त्यानंतर ते त्या मूर्ती त्या दगडावरती त्या पाषाणावरती ते कलाकृती करतात. मी खरं सांगतो, ज्या मूर्तीने जेव्हा असा हात लावतो तेव्हा असं वाटतं की त्या काळाला हात लावतो आपण.